नाईट, गुड मॉर्निंग. मी कालच गाडी सर्व्हिसिंग करून घेतली, त्याच्यामुळे ना ब्रेक थोडेसे टाईट आहेत. त्यामुळे मला आता सवय कशी लागली की जोरात ब्रेक दाबायचा तेव्हा ब्रेक लागतो. तर इथे विषय काय होतोय, थोडासा ब्रेकला हात लागेपर्यंतच ब्रेक लागतोय. आणि लय मस्त चालते बरं का गाडी, कारण गाडीचं जरा सीनच झालता मध्ये. गाडी व्यवस्थित चालत नव्हती, अशी थोडी थरथर थरथर झाल्यासारखं वाटत होतं, असं नाही का शेक होतं तशा टाइप मध्ये. ब्रेक खूप लूज होते. म्हणजे आपण सपोज ब्रेक दाबला का नाही, की ब्रेक दाबल्यावरती कसं असतं की आपण ब्रेक दाबतो तो परत आपल्याकडे येतो आणि सोडल्यावरती परत उलटा जातो का नाही, तेव्हा माझा ब्रेकच उलटा जायचा असा विषय व्हायचा माझ्यासोबत. पण आता सर्व्हिसिंग केलंय आणि आमच्या गॅरेजवाल्याने मस्त आहे बरं का. म्हणजे तो सगळी कामं स्वतःच करतो. आपण जरी नाही सांगितलं तरी करतो, पैसे पण घेतो पण करतो. आता मला गाडीचा सीट बेल्ट कव्हर माझा खूप जास्त खराब झालेला, म्हणजे अगदीच बघण्यायोग्यच नव्हता वाटत, इतका खराब झालेला. तर मी सांगितलं पण नव्हतं, पण त्यांनी स्वतः सीट बेल्ट पण चेंज करून घेतलं. तर ती चांगली गोष्ट आहे आय गेस. हो, हे बघा या अशा गाड्या डायरेक्ट मध्ये आल्यावरती काय करायचं, फसकीने ब्रेक दाबावा लागतो. तुम्हाला माहितीये का, तिकडं माझा जो मेन रोड आहे तो मागचा रोड आहे, पण तिकडं मला खूप जास्त गर्दी दिसली. म्हटलं टाइम नको जास्त वेस्ट करायला, म्हणून मी रस्ता चेंज केला आणि मी दुसऱ्या रस्त्याने येते. आता दुसऱ्या रस्त्यानं पण तेवढीच गर्दी म्हणल्यावरती कसं चालणार बबुआ. मोचो लागे अकेले तन्हा 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 जिया न जाए तेरे बिन. गावाकडे आपल्या कसं असतं ना, समजा कुणाला पार्किंग मध्ये काय म्हणतात असं लिफ्ट बिफ्ट हवी आहे, तर ते लोक डायरेक्ट गाडीला हातबीत करून कुणाच्या पण गाडीवरती बसून जाऊ शकतात. जेंट्सचा मुली नाहीत करत, पण मुलं बिलं असं करू शकतात ओळखीची. तसं मुंबईमध्ये नाही करू शकत आहे का नाही. किंवा समजा तुम्हाला अशी लिफ्ट हवी आणि तुम्ही नॉर्मलीच रस्त्यावरती उभं राहिला, तर तुम्हाला 10-15 माणसं तरी ओळखीचे दिसणार बरं का जाणार. तुम्हाला पण ओळखीच्या माणसाला हात करू. सिटी, मुंबई सिटी एवढी मोठी, त्यात कुठं माणसं कुठं ओळखायची. एवढ्या अख्ख्या दिवसभर पूर्ण सिटीत फिरल्यावरती एक जरी ओळखीचा माणूस भेटला तरी नशीब समजायचं. बाई दिसलं तर इथं कॉलेज आहे, मी जिकडून रस्ता क्रॉस करते तिथून, तर कॉलेजच्या बाहेर मुलांचं चाललंय बर्थडे सेलिब्रेशन. बरं, तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करताय, केला पाहिजे. आम्ही पण खूप बर्थडे सेलिब्रेट करतो आणि मज्जा येते. पण केक चारत 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 पार रस्त्यावाला, म्हणजे नाही का, एक त्याला केक लावते तोंडाला, दुसरी म्हणती नको 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 मला नको, आणि मग ते परत पोरगा तिला लावत लावत दोघ जण पार निम्म्या रस्त्यात त्यांच्या मांडणात. असं नाही पाहिजे, थोडीशी सावधानता बाळगली पाहिजे. खरं रस्ता हे काय इतकी सोपी गोष्ट नाहीये, कारण कधी कोण लक्ष कुणाचं असतं, कुणाचं लक्ष नसतं, कोणाचं घाई घाई मध्ये ते असतं. माझ्या शेजारचा गुलाबी होऊन, सॉरी गाय, मला लक्षातच नव्हतं की मी रेकॉर्ड करते. माझ्या नेहमीच्या सवयी मला ना गाणी म्हणायची थोडीशी सवय आहे. मी जरा बाथरूम सिंगर, रस्त्यावरचे सिंगर, काहीच येत नसलेले सिंगर. मी आहे ना इंस्टाग्रामला मध्ये 1-2 व्हिडिओ टाकलेले माझ्या सिंगिंगचे. मी गाणं म्हणते, म्हणजे मला आवडतं गाणं म्हणायला. तर मला काय लोक म्हणली परत आता गाणं म्हणू नकोस, एवढ्यांदा म्हणली ठीक केलं, आता परत नको म्हणूस. तसं मला लय लोकांनी कमेंट केलं, हेट कमेंट. चांगले पण लोक बोलले, पण हेट पण बऱ्याच लोकांनी दिलं. लोकांकडे इतका पैसा कुठून येतो काय मला कळत. म्हणजे आता मी जेव्हा माझ्या आधीच्या जॉब मध्ये होते ना, तेव्हा आम्हाला गाडी कंपल्सरी होती. म्हणजे मला मार्केटिंगचा सेल्सवाला जॉब होता, मला फिरावं लागायचं. तर माझी कंपनी बोलायची की तुम्ही गाडी घ्या, 4 व्हीलर घ्या. तर तेव्हा मी थोड्या काळासाठी विचार केलेला 4 व्हीलर घ्यायचा. तर तेव्हा मला समजलं की नॉर्मल 4 व्हीलर घेणं पण खूप जास्त डिफिकल्ट आहे न्यू वीज साठी. आणि रस्त्याला इतक्या मर्सिडीज दिसतात, इतक्या BMW दिसतात, इतक्या ऑडी बिडी. आता ही मला एक जोरात आता हॉर्न तुम्ही ऐकला ना माझं, तो ऑडीवाल्यानंच दिला इतका. माझी काही चूक पण नव्हती, म्हणजे समोरून रिक्षावाला येत होता आणि मग रिक्षावाला येतोय म्हणलं त्याला साईड द्यायला मी थांबणारच नाही 1 मिनिट. मग थांबलं तर जोरात हॉर्न वाजवते, जोरात म्हणजे इतक्या जोरात की इरिटेट झालं पाहिजे.
तुम्हाला असं होतं का कधी की तुम्ही सपोज कोणीतरी हॉर्न वाजवलं आणि मोठ्या काही काही गाड्यांचे ट्रकचे किंवा मोठ्या बसचे किंवा मोठ्या गाड्यांचे कधी कधी हॉर्न कसे असतात माहितीये का, असे जोरात वाजतात एकदम कानातच जातात आणि फक्त कानात नाही जाते मेंदूत जातं मेंदूत लय डेंजर राहत. आजकाल काही काही स्कूटी पण खूप छान आल्या का, आता वाटतच नाही की ती स्कूटर आहे, आता वाटतं गिअरची गाडी वेडी आहे एखादी छान. ओ मैया ओ मैया मैया आज आज वेदर खूप छान आहे, म्हणजे ना जास्त ऊन ना पाऊस. आता कशी काय मजा, मला मला लय ऑडीवाला तो हा करत होता ना, वाजवत होता ना मला जोरात हॉर्न, त्याला टाकलं मागं का वाच आले पुढे बसत त्या जोरात मला हॉर्न वाजवला, इतका मला त्रास दिला ऑडीवाला येडा. तेच आलाय काय मागं आयुष्यपत, तेव काय माणूस मला साथ सोडा नाही, तेच आहे बावळट काय तो मला जोरात हॉर्न वाजवतोय तो. मी काय करते यार, आता सिग्नलला पण थांबू नये का, एवढा मोठा रस्ता सोडला माणूस मागं येऊन थांबलाय. जाते आता ला 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 ला. अशा काही काही जागा असतात बघा रस्त्यावरती जिकडे मी ट्रॅफिक असतो. हो आता स्कूटीचा रस्त्याची कटली होती त्या टेम्पोला, पण टेम्पोवाल्यानं पुढे घेतल्यामुळे कुठे वाचले नाही तर चिकाटली होती. हा तर मी काय बोलत होते, हा काही काही रस्ते असे असतात ना जिकडं हमेशा ट्रॅफिक आहे, हर रोज दररोज. गेला बाबा ऑडी मला एकदा माग. ओ माय गॉड लेस ट्रॅफिक काय बोलायचं हा ट्रॅफिक ते कळत. आत्ताच म्हणलं होता गाईस 2 मिनिटापूर्वी की आज ऊन नाहीये, खूप छान वेदर आहे. आणि बघा देव म्हणत असेल वर्षा खुश होतेस का, खुश होती. थांब 2 मिनिटं आवाजच म्हणतो हो. जेव्हा पाहिलं सारा जिल्हा बोलला चल चला घराच्या माझं कसं असतं माहितीये का, समजा मी रस्त्यावरती आहे आणि कोणतरी रस्ता क्रॉस करते तर मी त्याला जागा देते थोडीशी क्रॉस करायला. तशी मी खूप चांगली मुलगी आहे, थोडीशी चांगलीच आहे. त्या वस्तू आहे की आम्ही गाडीचं केलेलं आहे तर दिसते. माझ्या समोर आता XUV 700 जाते. चलो जी दुल्हन अब इनसे मिलो जी, ये है तुम्हारे ससुर जी. गाईस तुम्हाला खरं सांगू का, बोलणं इज टू मच डिफिकल्ट. कंटिन्युअसली बोलणं. शिक्षक लोक जे असतात ना, शिक्षक लोक त्यांना मानलं पाहिजे. ते लोक कंटिन्यू बोलतात त्यांना, कारण इतकं सोपं नाही हो. आता मी बोलते ना, भोई मला तर असं काय विचार करून पण नाही बोलायचं. मी आपलं बोलते बऱ्यापैकी जसं आपण नॉर्मली बोलतो. पण जे शिक्षक लोक असतात त्यांचा विचार करा. आता आपण कॅमेराचा काही अँगल चेंज केलेला आहे आणि आता तुम्हाला रस्ता दिसेल, आता मी नाही दिसणार. आता मला वाटतंय मला नाही जज करतील लोक, चालवते तसे मी चांगलेच चालवते. असं काय असायला हवं होतं माहितीये का, रस्ते सरळ आहेत ना तर डायरेक्ट सरळच पाहिजे होते शेवटपर्यंत सरळ. मग हे नव्हतं पाहिजे त्याला काय म्हणतात मध्ये आधी असं कोणी यायला नव्हतं पाहिजे, अजिबात यायला. किंवा आता स्पेसिफिक स्पेस पाहिजे होती, 1 किलोमीटरच्या नंतर 2 किलोमीटरच्या नंतर तिथूनच माणूस मध्ये येऊ शकतो. आता समृद्धी हायवे वगैरे कसं आहे तसं, तर मग काय झालं असतं गाडी कणाक 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 पळवायला काय वाटलं असतं. इथं कसा विषय हळू
रिक्षावाले डायरेक्ट चक्करच घालताय. आता तुम्ही म्हणताल इकडून कशाला ओव्हरटेक करते, तर काहीच मुंबईमध्ये इकडूनच ओव्हरटेक करते. कारण एक्स्ट्रीमली सॉरी. हा, मला एक गोष्ट खूप जास्त दिवसांपासून तुम्हाला सांगायची, बोलायची. पहिल्यांदा बघा गाड्यांवरती लिहिलेलं असायचं हॉर्न ओके प्लीज. तर इकडे मुंबईमध्ये मला ही गोष्ट जास्त दिसती, हॉर्न नॉट ओके प्लीज, नो हॉर्न, नो हॉर्न, नो हॉर्न. लोक इतके कटाळल्यात, इतकं नॉईज पोल्युशन होतंय की त्यांना लिहावं लागतंय नको हॉर्न नका दाखवू. यार मस्तपैकी माझ्या गाडीला कॅमेरा आहे, मी इतके छान मुलगी आहे, छान स्कूटीवरती मस्तपैकी ब्लॉगिंग बिगिंग करते. माणसांना माझ्याबद्दल रिस्पेक्ट वाटायला पाहिजे. ते माणसं मला वाजवतात हॉर्न जोरात. हो रे, चल पुढं म्हणणार. इतक्या वेळ हळूहळू हळूहळू लावलाय. मुंबई मधल्या वातावरणाचं काही कळलं नाही बरं का. काय होतंय, अचानकच येतोय भला मोठा पाऊस, अचानकच येतोय काय बोलतात पाऊस येतोय, अचानकच पडतंय ऊन. आम्ही काय करू. मी शिद्दतचे आपण मागं थांबलोय. मोटरसायकल वाले जात आहेत, स्कूटीवाले ना आपण थोडं मागं थांबलेलं बरं. कारण उगाच 2 मिनिटासाठी मला आवडत नाही धक्काबुक्की करायला. ते ज्यांना जागा आहे, ज्यांना जायचं त्यांना जाऊन द्यायचं आहे. चला उगाच ही पोरगी गाडी चालवली, पोरगी, त्यामुळे मला थोडं जपून राहायचं. असं काय नाही बरं का, मला पोरींच्या गाडी चालवण्याबद्दल फुल रिस्पेक्ट आहे. पण जरा ही पोरगी झटकच देते. घेते पुढं परत थांब, परत दुखो जोरात घेते पुढं परत थांबते. त्यामुळे आपलं मागं थांबल्यालाच बरं आहे का. स्टेडी मध्ये नाही जात. कुठल्या देवाने सांगितलं, मी पण पोरगीच आहे, पण मी पण ह्या पुढच्या रिक्षावाल्या काकांनी दिलाय लेफ्ट इंडिकेटर. लांब लांब पर्यंत कुठं लेफ्ट जाता येत म्हणजे दिसतो ना. मोटरसायकल वाल्यांसाठी फायद्याचं काय असतं माहितीये का, आपलं लेफ्टनं चालायचं, कणक 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 कडनं निघायचं. पण आता रिक्षावाले पहिलं लय मस्त निघायचे, पण रिक्षावाले काय करतात माहितीये का, निघायला पण जागा देत नाही. मस्त रस्ता अडवून नाही ग होती की जागा, गेला की तो एक मोटरसायकल शिट. मला नाही छान. आता कुठून क्रॉस करू, अयो सगळे मोटरसायकल वाले जातात, मी अडकून बसते. मला पण जायचं. आता मी आले की इथून पुढच्या गाड्या जाऊ दे, सावलीला तरी थांबले 2 मिनिटं. काकांनी गाड्या थांबवल्या. मला सांगितलं तरी रिक्षावाले काका काय थांबा, रिक्षावाले फोटो काढल्यावर काय करायचं. मला वाटतं ह्यांच्याकडे फोटोची सिस्टम नसेल, त्याच्यामुळे तेवढे हे करतात. जाऊ नका म्हणलं तरी जातात. बरं चला मी पण जातो, सगळे चाललं. वाव, कुठली गाडी आहे, छान दिसते या गाडी. गाडी छान असल्याबरोबर गाडी क्लीन ठेवणं पण महत्वाचं आहे. माझी गाडी दिसायला छान दिसते, घरात असतं, पण माझ्याच्यानं त्याला रोज पुसणं धुणं होत नाही. बरं आता काल सर्व्हिसिंग करून आणली ना, तर आता काल चांगली आहे, म्हणजे आज माझी गाडी छान दिसते. तर आता आम्ही ठरवलंय की मी दर रविवारी माझी गाडी धुणार. खरंच गाडी चांगलं दिसणं पण गरजेचं आहे. त्या दिवशी काय झालं, मी एका व्हिजिटला चाललेले ऑफिसवर, आणि मी ऑफिसला गाडी लावली. तर तिथे गेल्यावरती ऑफिसला गाडी लावली होती. मग माझ्यासोबत माझे एक सर होते व्हिजिटला, तर मी त्यांना म्हणलं तिकडं जायचंय, मेट्रोनं जाण्यापेक्षा चला आपण माझ्या गाडीवर जाऊयात. मग ते बोलले ठीक आहे. आता डबल सीट झाल्यावरती मी त्यांना म्हणलं तुम्ही चालवा गाडी, मी मागं बसतो. आणि माझ्या गाडीच्या जवळ गेलो. माझ्या गाडीची अशी अवस्था, मला इतकं खूप तरी वाटलंय ना, त्याला परत इतकं कव्हर फाटलंय, ब्रेक नीट लागा नाही, काय म्हणतात काय खरं नाही. इज्जतीचा फालुदा आणि पंचनामा एकत्र झालेला आहे. म्हटलं चला जोक आहे गोक आहे, काय आता काय करणार आहे, काय करणार. त्याच्यामुळे मग म्हटलं चला, त्याच्यामुळं. आणि त्याला काय नाही हो, पटकन होतं सगळं. मी तुम्हाला असं वाटवती तत्वज्ञान मी तुम्हाला सांगते, माझ्याच्यानं होत नाही, पण मी प्रयत्न करणार आहे इथून पुढं मेंटेन करायचं. तुम्ही पण करा अशी माझी इच्छा आहे. हा
ऑडीची रिक्षा बघितली का? ऑडीची रिक्षा आता समोर आहे. ऑडीवाल्यांनी रिक्षा पण लॉन्च केली. एक तर मी रिक्षा बघितलेली आता थोड्या दिवसांपूर्वी, त्या दादांनी ऑडीचा पण लोगो चिकटवून घेतलेला, मर्सिडीजचा पण चिकटवून घेतलेला, जॅगवारचा पण चिकटवून घेतलेला. तर सगळं लोगो चिकटवून घेतलेला. म्हटलं अरे एकच ठेव, तसं काय नाही, आनंद असतो प्रत्येकाचा. जर त्यांच्यासाठी ते ऍज अ डेकोरेशन ते युज करत असतील, पण मी तुम्हाला सांगते, मी काय कोणाला क्रिटिसाइज करत नाही किंवा मी तुम्हाला काय हे करत, मी फक्त एक हे सांगते. चलो सिग्नल सुटला आहे, चलो. यार ह्यांना वन वे आता, तुम्ही कुठं लेफ्ट घेताय? पुढच्या गाडीवाल्याला म्हणते